if your ultimate goal is to be famous, then you're gonna do a lot to get there. Like sign your name in blood in a contract with the devil. This industry is not what it seems to be. I bet you there's rappers in here right now that can rap way better than me. You can rap way better than me. You will never be where I'm at because this industry is rigged. You have to go see this person and sit down and talk to them. You have to go and do this. You're a puppet. Hollywood Records contract, and I'm signing it to have my first record ever and selling my soul to Hollywood Records. That's what I'm doing. I signed my deal up in blood letters. Something happened to me. I haven't been the same since. I've realized something about myself. It's dangerous. तुम्ही सर्वांनी यो हनी सिंग, जे-जी, जस्टिन बिबर, ड्रेक किंवा डोजा कॅट ही सर्व नावं तर ऐकलीच असतील. हे प्रचंड मोठे सेलिब्रिटीज आहेत, पण या सर्वांमध्ये एक गोष्ट सिमिलर आहे की हे सर्वजण रातोरात सुपरस्टार झालेत. तर ज्या ज्या सेलिब्रिटीजची नावं मी घेतली आहेत त्यांनी सर्वांनी मेहनत तर केली आहेच, पण त्यांनी मेहनतीसोबत अजून काहीतरी केलं आहे जे की खूप डार्क आहे, आणि त्याच डार्क कनेक्शनबद्दल मी आज तुमच्याशी बोलणार आहे. असे काही सुपरस्टार्स ज्यांनी आपली आत्मा म्हणजेच आपली सोल एका सेटनला सोल्ड केली आहे, म्हणजे एका सेटनला विकली आहे, त्याच्यासोबत ट्रेडिंग केली आहे की त्या बदल्यात आम्हाला काहीतरी मिळेल आणि त्याला काहीतरी मिळेल. तर हा नक्की फंडा काय आहे हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल हा व्हिडिओ पूर्ण बघा, पण त्याआधीच सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणीला, कारण जवळजवळ 85% लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. सो प्लीज सबस्क्राईब करा, कारण हे फ्री आहे, आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मला अजून थोडंसं मोटिवेशन भेटेल व्हिडिओ बनवायला. सो प्लीज सबस्क्राईब करा. तर या लिस्टमध्ये पहिलं नाव आहे यो हनी सिंग, अर्थातच आपला इंडियन सिंगर. यो हनी सिंग नेहमी खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सीजमध्ये अडकतो, तर त्यापैकीच ही एक कॉन्ट्रोवर्सी आहे की तो 6 वर्ष घरामध्येच होता, पण त्या घरामागे असण्याचं नेमकी कारण काय. अर्थातच ही एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे, त्यामुळे किती खरं आणि किती खोटं गॉड नोज. तर यो हनी सिंग पॉडकास्टसाठी द रणवीर शोमध्ये आला होता. रणवीरसोबत बोलताना त्याने बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला की कसा मी देवाला मानत नव्हतो, मी नास्तिक होतो, पण त्याच्यासोबत असं काय घडलं की तो आता पूर्णपणे देवाचा भक्त झाला आहे, आणि त्यावेळेस त्याच्यासोबत काय घडलं हा अनुभव त्याने त्या शोमध्ये सांगितला आहे. तो अनुभव असा होता की यो हनी सिंग तेव्हा त्याच्या प्राईमवरती होता, म्हणजे खूप फेमस होता, जिकडे तिकडे त्याला ओळखतायत, खूप सारा पैसा आहे त्याकडे. आणि असाच एकदा तो लंडनमध्ये एक शो करण्यासाठी गेला. शो करून झाल्यावरती त्याच्या ओळखीचा एक कोणीतरी माणूस एका स्त्रीला घेऊन आला. त्या दोघांच्यात बोलणं झालं, ती बोलली चला माझ्यासोबत. तर यो हनी सिंग तिच्यासोबत गेला आणि एका रेस्टॉरंटमध्ये बसला. हनी सिंग त्या रेस्टॉरंटमध्ये बसला, पण त्याला तिथे एक गोष्ट जाणवली की त्या रेस्टॉरंटमध्ये फक्त 3 जण आहे, ती बाई, स्वतः हनी सिंग आणि एक बारटेंडर. त्याला रेस्टॉरंटमध्ये ही गोष्ट घुसल्या जाणवली की ते काहीतरी डार्क वाईब आहेत. तर तो तिथे बसतो टेबलवर, कुठलीही ऑर्डर दिली जात नाही, सरळ 5-10 मिनिटांनी एक डिश येते, तो बारटेंडर तो डिश आणून देतो, आणि ती डिश असते पुदिना चिकन. हनी सिंग पहिल्यांदा तर चकित होतो की ही डिश इथे कसं काय, त्याचा वास तर सेम होतो आहे, पण ही माझी फेवरेट डिश आहे हे तिला कसं कळालं. त्याने विचार केला की तिने इन्फॉर्मेशन काढली असेल की मला काय आवडतं, मला काय नाही आवडत, माझ्या मित्रमैत्रिणींकडून कोणाकडून तरी. तर हनी सिंग ती डिश ट्राय करतो, आणि तो ती डिश ट्राय केल्यानंतर अजून चकित होतो, कारण त्या डिशची टेस्ट सेम बँकॉकमधल्या त्याच्या फेवरेट रेस्टॉरंटमधली होती, आणि ती टेस्ट आणि ही टेस्ट एवढी सिमिलर कसं काय असू शकते हे त्याला कळत नव्हतं. हे त्याच्या चेहऱ्यावरती दिसत होतं की तो किती आश्चर्यचकित झाला आहे. आणि ती बाई ते बघते आणि बोलते हे तर काहीच नाही, तुला अजून खूप सारं मिळेल. हनी सिंगला कळत नाही की ही बाई नक्की बोलते काय. डिश खाऊन झाल्यानंतर ती बाई त्या रेस्टॉरंटमधल्या एका सिक्रेट डोअरपाशी त्याला नेते. म्हणजे बघा, एक रेस्टॉरंट आणि त्यामध्ये त्याचा एक सिक्रेट डोअर, जो की कोणाला कळणार सुद्धा नाही की इथे डोअर आहे म्हणून. ती तो डोअर उघडते आणि त्याला वरच्या मजल्यावरती नेते. आणि जेव्हा हनी सिंग वरच्या मजल्यावरती जातो
तेव्हा त्याला दिसते की इथे एक सेटनिक चर्च आहे. चर्चमध्ये कोणीच नसतं, ते दोघेच असतात. ती बाई हनी सिंगला विचारते की व्हॉट डू यू वॉन्ट टू डू इन लाईफ. तेव्हा हनी सिंग बोलतो, मला जे करायचं ते मी करेल, आय विल डू व्हॉट आय वॉन्ट टू डू. ती बाई बोलते, तू ते पूर्ण करशीलच. ती बोलते, माझ्याकडे खूप सारे लोक येतात ज्यांना आमची गरज भासते. तू मला सांग तुला काय हवं आहे. तुझ्यासाठी एक काउन्सिल बसेल. तुला हवं नको ते सर्व बघितलं जाईल आणि तुला जे पाहिजे ते मिळेल. तुम्हाला सर्वांना माहीत असेल की हनी सिंगने आपल्या गाण्यात पण बोलले की त्याला ग्रॅमी अवॉर्ड हवा होता आणि ते त्या बाईला माहीत होतं. तर हनी सिंग अजून क्युरियस होतो की हे नक्की काय आहे. त्याला जाणून घ्यायचं होतं की हे सेटनिक चर्च आणि ही सारी गोष्टी काय आहे, इल्युमिनाटी काय आहे. तो इकडे तिकडे पाहतो, खुर्चीवर बसून हातात तो मोठी स्टिक घेऊन फोटोसुद्धा काढतो आणि तो फोटो तो फेसबुकवर सुद्धा टाकतो. पण फेसबुकवरती तो फोटो टाकल्यानंतर 1-2 तासातच त्याला तो फोटो काढावा लागतो. तेव्हा त्याचा मीडिया कोणीतरी दुसरा हँडल करत होता आणि तो बोलला, आपल्याला हा फोटो काढावा लागेल. पण त्याने हे कारण सांगितलं नाही की आपल्याला हा फोटो का काढावा लागेल. आणि हे सिक्रेट त्या दोघांमध्येच होतं. तर अर्थातच हनी सिंग फेमस होता आणि बऱ्याच लोकांनी त्याचे स्क्रीनशॉटसुद्धा काढून ठेवले होते. तर बरेच लोक असे बोलतात की हनी सिंगने आपली सोल डीमनला देऊन टाकली आहे. त्यामुळेच तर तो 2013 नंतर इतका फेमस झाला की काही सांगायलाच नको. पण त्याने आपली सोल जेव्हा ट्रेड केली, पण नंतर त्याच्यासोबत असं काय घडलं की त्याला 6 वर्ष घरी बसावं लागलं. तो स्वतःच्या रूममधून सुद्धा बाहेर येत नव्हता. तो स्वतःलाच घाबरायचा. असं त्याने बऱ्याचशा इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सांगितलं की तो त्याच्या रूमच्या बाहेरसुद्धा येत नव्हता. जगभरातले कितीतरी डॉक्टरकडून तो ट्रीटमेंट घेत होता, तरीसुद्धा काही फरक नव्हता. तर यामागे थिअरी अशी बोलली जाते की त्याने आपली सोल तर ट्रेड केली आहे, पण त्याने त्या ट्रेडसोबत बाकीच्या ज्या इच्छा असतील त्या त्यांच्या पूर्ण केल्या नसतील किंवा काहीतरी झालं असेल त्यांच्यामध्ये. पण हळूहळू तो त्यामधून रिकवर झाला. आता तो महादेवाचा खूप मोठा भक्त आहे आणि आत्ता कुठे तो रुळावरती आला आहे. या लिस्टमध्ये दुसरं नाव आहे जस्टिन बिबरचं. जस्टिन बिबरची ना आपली पहिली ओळख बेबी गाण्यापासून. खूप सुंदर गाणं, मला पण आवडतं आणि अर्थात तुम्हाला पण आवडत असेल. पण जस्टिन बिबरला एवढ्या लहान वयात ते गाणं भेटलं कसं? 1 वर्षाआधी तो पायऱ्यांवरती बसून गाणं गायचा आणि असं त्याच्यासोबत अचानक काय घडलं की लगेच त्याला एक मोठ्या लेबलचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. त्या कॉन्ट्रॅक्ट थ्रू त्याने गाणं पब्लिश केलं आणि ते गाणं वर्ल्ड वाईड गाजलं. अर्थातच टॅलेंट होतं, पण टॅलेंटसोबत त्याने अजून काय केलं? अशी कितीतरी मुलं असतात ज्यांच्याकडे खूप सारे टॅलेंट आहे, बट तर त्याबद्दलही अशा खूप साऱ्या कॉन्स्पिरसी थिरीज आहे की त्याने सुद्धा आपली सोल सेटनला ट्रेड केली आहे. हे त्याच्या गाण्यांमधनं, त्याच्या लिरिक्समधनं, त्याच्या लाईव्ह शोजमधनं दिसून येतं की तो सेटनिक ऑर्गनायझेशनला प्रमोट करतो. आपल्या लिस्टमधलं तिसरं नाव आहे जगातला सर्वात मोठा सुपरस्टार मायकल जॅक्सन. हो, मायकल जॅक्सन या माणसावर खूप सारे आरोप केले जातात की याने वयाच्या 12व्या वर्षीच आपली सोल ट्रेड केली होती आणि अर्थातच त्याच कारणामुळे त्याला एवढी पॉप्युलॅरिटी प्राप्त झाली होती. तुम्ही सर्वांनी ऐकलंच असेल की त्याने प्रत्येक बॉडी पार्टसाठी एक वेगळा डॉक्टर ठेवला होता. पण त्याने असं का केलं? तो आधी ब्लॅक होता, नंतर तो व्हाईट झाला, पण त्याने हेही का केलं? बरेच लोक असंही उदाहरण देतात की याने ट्रान्सफॉर्मेशन नक्की का केलं? तुम्हाला हे पण माहिती असेल की त्याला 100 वर्ष जगायचं होतं आणि त्यासाठीच त्याने असे खूप सारे डॉक्टर्स ठेवले होते, कारण त्याला माहीत होतं की त्याने आपली सोल ट्रेड केली आहे. मायकल जॅक्सनची जेव्हा डेथ झाली तेव्हा त्याचं वय फक्त 50 वर्ष होतं आणि तो त्याच्या प्राईमवरती होता. पण त्याचा मृत्यू हा खूप संशयास्पद आहे. अजून पण त्याच्या मृत्यूचं एक ठोस कारण सांगता येणार नाही. त्याला मरायचं नव्हतं, पण अर्थातच या डार्क वर्ल्डमध्ये घुसणं काही सोपं नाही आहे आणि त्याची 100 वर्ष जगायची इच्छा अपूर्णच राहिली. लिस्टमध्ये अजून एक नाव आहे डोजा कॅट. डोजा कॅट हे एक रॅपर सिंगर आहे. ती तिच्या शोजमधनं किंवा तिच्या म्युझिक व्हिडिओजमधनं एवढं डिमॉनिक सेटनिक ऑर्गनायझेशनला प्रमोट करते ना की काय सांगूच नका. तिच्याबद्दल तर लोकांची 100% खात्री आहे की हिने आपली आत्मा ट्रेड केली आहे, कारण पूर्ण सॉन्ग तिने डिमनला डेडिकेट केले, एका सेटनला डेडिकेट केले. तुम्ही ते सॉन्ग पाहू शकता. डोजा कॅटबद्दल असं बोललं जातं की त्या ऑर्गनायझेशनचाच हिस्सा आहे.
मी तर तुम्हाला 4-5 लोकांचीच नावं सांगितले, पण हॉलिवूडमध्ये असे बरेचसे सितारे आहेत. ड्रेक आहे, जेझी आहे, या सर्वांचा कुठे ना कुठेतरी या सेटनिक ऑर्गनायझेशनमध्ये संबंध येतो. तर ह्या सर्वांवरती मी एक डीप व्हिडिओ बनवेलच, पण त्याआधी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा नसेल आवडला तरीसुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका आकाशवाणीला.